दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार असल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात आता यश आलंय। शिंदेंनी वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली होती। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर तोडगा काढू असं आश्वासन आता अजित पवार यांनी दिलंय। अरे बाबा, एसटीला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो। आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे। बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो। अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये ह्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल, पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो। मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकाऱ्यांशी पण बोलीन, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलीन आणि कसा मार्ग काढायचा ते CM साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू।